आता आपण FC ओपन करतोय रिटेल वेअरची. FC ओपन झाली. यूजर नेम टाकतोय आपण, पासवर्ड टाकतोय. पासवर्ड ओपन झालं, एक पेज ओपन आहे. पेजला वरती ऑप्शन्स आहे. रिपोर्ट्सला क्लिक करायचं. रिपोर्टला क्लिक केल्यानंतर ऑर्डरमध्ये जायचं. ऑर्डरमध्ये डिटेल सेल रजिस्टर क्लिक करायचं. त्यानंतर फिल्टर लावायचं. फिल्टर लावल्यावर डेट सिलेक्ट करायची. डेट सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचं. व्ह्यू करायचा रिपोर्ट व्ह्यू केल्यानंतर एक्सपोर्ट करायचा. एक्सेलला गेल्यानंतर ब्रँच 1चे पूर्ण डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर हे यूजर नेम मी डिलीट करायचं आहे. एक्सपोर्ट बी डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर खाली टोटल त्यानंतर ह्याची टोटल घ्यायची. क्लिक करून खाली घेतलं. ॲटो सम करायचं. ॲटो सम केल्यावर डायरेक्ट इथूनच परत ह्याची सगळ्याची टोटल घ्यायची असेल तुम्ही कॉपी करायचं. परत ऑटो सम घ्यायचं. ऑटो सम घेतल्यावर इथं यूजर करून टाकायचं. रिसिवर REC डॉट आणि इथं सिग्नेचरचा कॉलम वाढून घ्यायचा. सिग्नेचरचा कॉलम वाढून घेतल्यावर कॉलमची हाईट आणि ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. ॲरोईन बारीक करायचं. चला आता आपल्याला कॉलमची हाईट वाढवायची आहे. क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हा एरो असं पकडायचा, थोडा खाली घ्यायचा. खाली घेतल्यानंतर आपल्याला बॉक्स करायचे, लाईनिंग द्यायची सगळ्याला. इथं गेल्यावर अक्षर मोठं होतं. त्यानंतर इथं गेल्यावर लाईनिंग येते बॉक्सला. सगळी नावं सेंटरला घ्यायची असेल तर इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पेज लेआउटला जायचं. पेज लेआउटला गेल्यावर लँडस्केप करायचं. लँडस्केप केल्यावर कंट्रोल P दाबायचं. कंट्रोल P दाबल्यानंतर नॉर्मलला गेल्यावर नॉर्मल पेज करायचं. तिथं नाही झालं परत एक खाली नॉर्मल. त्याच्यानंतर नो स्क्रोलिंगला FAT R1 पेजला आलं. परत नॉर्मलला जाऊन क्लिक करायचं. बरोबर ना? नॉर्मल काढून टाका. पेज बसलं एका पेजवर आपलं. त्यानंतर प्रिंट द्यायची.